ना शाळेत? नाही म्हणजे तुम्हाला शाळेत पाठवायचं ठरवलंच असेल त्यांनी. 1-2 दिवस शाळेत ना आलं की माणसं विसरतात त्यांनी काय केलं ते, असं वाटतं का त्यासनी? अगं काय संबंध केवढा? तू रागात आहेस आणि आता काय बी बोलतेस. हो तर काय, डोके परिणाम झाला नाही ना ग तुझ्या? माझ्या नाही, पण तुमची डोकी किती फास्ट चाललेत हे बी कळलं मला. सांग की का नाही आले ते शाळेत? अगं बाय खरंच नाही माहित आम्हासनी. किती भोळे बनते अगं. सगळं माहित असणार तुम्हासनी. आत्ताच नाही तर आधीच सगळं माहित असणार. त्या मधुकरने चिठ्ठी लिहिलेली, कशी द्यायची केव्हा द्यायची हे सगळं तुम्ही मिळून ठरवलं असणार. त्या अभिजित सारख्या हुशार मुलाला चांगलंच बिघडवायचं काम करताय की. त्याला त्याची अक्कल आहे. काय चूक काय बरोबर हे त्याला चांगलंच कळतंय. माणूस दिसायला चांगलं असलं म्हणजे वागायला बी चांगलं नसतं हे आज पटतंय बघ मला रेशमी. चलित ना. का ग? खरं बोलले म्हणून वाईट झाले का? आणि तुम्ही वागला ते काय होतं ग? लाज बीज कशी वाटत नाही ग वर तोंड करून बोलायला पडले? आणि का असं बोललं नाही मी? तूच सांग. त्या मधुकरला वाटलं म्हणून तो ज्योतीला चिठ्ठी देऊन मोकळा झाला. बस संपला ना विषय तुमच्यासाठी. अगं असं कसं बोलतेस केवढा? त्यांना तरी काही वाईट ताप सहन केलाय वे. उठता बसता रडतोय ग त्यो. पण शाळा तर नाही ना सोडली त्यानं. माझ्या मैत्रिणीला त्याच्यामुळे शाळा सोडायला लागली. तूच सांग की काय चूक होती ग तिची? नाही तुम्ही डोंगरावरली माणसं साधी आणि मी खालची हे असलं सगळं करणारे असंच वाटत असेल त्या मधुकरला. पण ध्यानात ठेवा, माझी ज्योती जर इथनं गेली ना तर कोणाचंच चांगलं होणार नाही. आणि कवाच. आणि मी तर तुमचं तोंड पण बघणार नाही आयुष्यात. मी बी शाळा सोडून जाणार दुसरीकडे. कारण तुम्ही सगळे आत्ता आले. ती माझ्यावर लहानपणापासून. कळलं ना? पहिले चल जाऊन येऊ आपण. अगं पण कुठे? तुला चल म्हणलं ना. मी नाही येणार म्हणलंय ना काय बी केलं तरी. आणि तुम्ही माझ्यासाठी कशाला शाळा बुडवायची? अरे त्याला का तुझ्याशिवाय आम्ही कसं जाणार होतो शाळेत? मग खावा घरच्यांचा मार. अरला का मध्या तू एवढा मार खातोय आणि आम्ही एक जणी खाल्ली तर काय होतंय का? ही एक चेडी हार तो कुरकुटे सगळा राग काढेल तुमच्यावर. मी शाळेत नाही म्हणल्यावर. उद्या सगळ्यांसमोर मार खाण्यापेक्षा आत्ता जावा, कमी मार बसेल. मध्या बाद झालं बरं का आता. आणि काय बी झालं तरी शाळा सोडायचं नाही असं म्हणलं होतंस ना. अरे किती वेळा नापास झालास. कधी कॉप्या करून तर कधी अभ्यास करून पास झालास. कवा कांबळे सरांनी तर कवा तुझ्या बापानं स्वतःला घाण ठेवून तुझ्या शाळेची फी भरली का? तर तू शाळा शिकावीस म्हणून ना. अरे अरे त्या आबासने काय वाटतं याचा तरी विचार कर. पण आज त्याच बापाला मी शाळेत जाऊ नये असं वाटतं अभ्या. अरे रागाच्या भरात म्हणलं असताल ते. कवा